आता या दोन कार्बन रेजिस्टर्समध्ये कलरचा फरक बघा. आता या ठिकाणी याच्यावरचे कलर जे दिसत आहेत हे रेड रेड येलो असा कलर आपल्याला वाटतो या ठिकाणी. तर त्यानुसार त्याची किंमत होते 220K म्हणजे 220K. आता इथे 1Kच्या रेंजला हा रेजिस्टर आपल्याला 22 एवढी किंमत दाखवतो आहे. 22 गुणुले 1000 म्हणजे 22K 22K एवढी दाखवतो आहे. पण कलर कोडनुसार बघितलं तर तिसरा कलर आपल्याला या ठिकाणी येलो दिसतो आहे म्हणजे 220K. हा कलर येलो नसून ऑरेंजच आहे, परंतु तो वापरामुळे तसा झालेला आहे दिसतो आहे. आता या ठिकाणी सेम रेजिस्टन्स परंतु कमी वॅटचा रेड रेड येलो म्हणजे हा 220K. तर मोजून बघूया. हा जर 220K असेल तर या रेंजला तो दाखवणार नाही आपल्याला काहीच किंमत. हे बघा थोडासा पॉईंटर डिफ्लेक्ट होतो आहे म्हणजे आपल्याला इथे रेंज वाढवावी लागेल. रेंज वाढवल्यानंतर पुन्हा 0 सेट करायचा. आता आपण हा मोजून बघू. 22 गुणुले 10,000 म्हणजे हा 220K. मग याप्रमाणे येलो कलर आणि या ठिकाणी असलेला कलर हे दोन्ही कलर आपल्याला सारखेच दिसत आहेत. व्यवस्थित बघा दिसताना येलोच वाटतोय तो कलर, परंतु तो येलो नसून इथला कलर हा ऑरेंज आहे. त्यामुळे असा या पद्धतीने चुकी होता कामा नये. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे रेजिस्टन्स ह्या रेंजवर चेक करू शकतो. आता इथे अजून एक रेजिस्टर आपल्याजवळ आहे. कलर याच्यावरील व्यवस्थित जर बघितले तर ब्लॅक, येलो, ग्रीन, रेड आणि शेवटचा कलर दिसतोय व्हाईट अशा याच्यावर कलर आहेत. आपण याची किंमत मीटरवर चेक करून बघू. काहीच आपल्याला मीटरवर डिफ्लेक्शन दाखवत नाही आहे. आता डिफ्लेक्शन दाखवत नाही याचे दोन अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे हा रेजिस्टर ओपन आहे किंवा या रेजिस्टरची किंमत जास्त असल्यामुळे या मीटरच्या रेंजवर तो दाखवत नाही. आता या मीटरवर जास्तीत जास्त किंमत जी आहे ते गुणुले 10,000 एवढी आहे आणि ह्या रेजिस्टरची जर कलर कोडप्रमाणे किंमत आपण काढली तर किती होणार. तर हा रेजिस्टर हाय व्हॅल्यू असल्यामुळे याच्यावर तो दाखवत नाही. कलर कोडप्रमाणे जर बघितलं आपण तर तिसरा कलर या ठिकाणी हिरवा आहे. तिसरा कलर हिरवा आहे म्हणजे ह्याची किंमत ही मेगा ओम्समध्ये आहे रेजिस्टरची. त्यामुळे तो ह्या मीटरवर आपल्याला दाखवणार नाही. त्याकरिता आपल्याला डिजिटल मीटरची आवश्यकता लागेल.